गुड मॉर्निंग ऑल. काल आपण स्टार्ट केले प्लांट टिश्यूज अँड अनाटॉमी, म्हणजे अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट असेल. त्यामध्ये आपण डिस्कशन केलं टिश्यू म्हणजे काय. टिश्यू इज द ग्रुप ऑफ सेल्स. टिश्यू इज द ग्रुप ऑफ सेल्स having common origin and similar function अशा सेल्सचा ग्रुप ज्यांचं ओरिजिन कॉमन आहे आणि ज्यांचं फंक्शन सिमिलर आहे अशाला आपण टिश्यू असं म्हणतो. आणि प्लांट मध्ये दोन प्रकारचे टिश्यू दिसतात. पहिला जो आपण डिस्कस करत होतो तो आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि दुसरा असतो परमनंट टिश्यू. ठीक आहे. मेरिस्टेमॅटिक टिश्यू जो असतो हा टिश्यू, या टिश्यू मध्ये डिवायडिंग सेल्स प्रेझेंट असतात. मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये डिवायडिंग सेल्स प्रेझेंट असतात. तर डिवायडिंग सेल्स जे असतात त्यांच्या काय प्रॉपर्टी असतात. या डिवायडिंग सेल्स एखाद्या पर्टिक्युलर रिजन मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. एखाद्या पर्टिक्युलर रिजन मध्ये प्रेझेंट असतात, त्यांनी या कंटिन्युअसली डिवाइड होतात, त्यामुळे प्लांटची ग्रोथ होते. ठीक आहे. या सेल्स कशा असतात, यामध्ये या सेल्स यंग असतात, त्यानंतर यांची वॉल थिन असते. ठीक आहे. यंग सेल्स असतात, वॉल यांची थिन असते. वॉल थिन असते म्हणजे इथे फक्त यांच्याकडे प्रायमरी वॉल असते. तुम्हाला माहिती प्रायमरी वॉल, सेकंडरी वॉल. ठीक आहे. प्रायमरी वॉल आणि सेल मेम्ब्रेन असेल यांच्याकडे. ठीक आहे. वॉल थिन असते म्हणजे प्रायमरी वॉल आणि सेल मेम्ब्रेन असेल. न्यूक्लियस डिस्टिंक्ट असतं. डिस्टिंक्ट असतं म्हणजे मोठं असतं यालाच आपण म्हणतो, एनसीईआरटी मध्ये वर्ड दिलाय कॉन्स्पिकस असतं. ओके. न्यूक्लियस मोठं असतं, कॉन्स्पिकस असतं. प्रोटोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम सुद्धा कसं असतं, जास्त असतो. ठीक आहे. प्रोटोप्लाझम जास्त असतो. म्हणजेच डेन्स असतो. डिवायडिंग सेलच्या काय प्रॉपर्टी, यंग असतात या सेल, वॉल याची थिन असते म्हणजे फक्त प्रायमरी वॉल प्रेझेंट असते. न्यूक्लियस जो असतो तो डिस्टिंक्ट असतो. न्यूक्लियस डिस्टिंक्ट असतो म्हणजे कॉन्स्पिकस असतो. प्रोटोप्लाझम जो असतो तो डेन्स असतो यांच्याकडे. आणि या ज्या सेल असतात यांच्यामध्ये हाय रेट असतो मेटाबॉलिझमचा. मेटाबॉलिझमचा हाय रेट असतो या सेल्सकडे. आणि या सेल ज्या असतात त्या इमॅच्युअर असतात. इमॅच्युअर असतात म्हणजे रॅपिडली डिवायडिंग असतात, त्यामुळे या सेल्स जे असतात त्या इमॅच्युअर असतात. ठीक आहे. आता हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे यांचे काही टाइप्स आहेत. ठीक आहे. या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, या प्रॉपर्टीजवर क्वेश्चन असतात. यांचे सेल वॉल जे असते ना, मी सांगितलं प्रायमरी वॉल असते. आणि प्रायमरी वॉल तुम्हाला माहिती कशाने बनलेली, प्रायमरी वॉल बनलेली असते सेल्युलोज. या सेल्सचा जर शेप बघितला आपण, या सेल्सचा जर शेप बघितला तर या एकतर पॉलीहेड्रल असतात किंवा आयसोडायमॅट्रिक असतात. ते कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं. आता आयसोडायमॅट्रिक म्हणजे काय, ज्यांचा डायमीटर सेम असतो सगळ्या बाजूने डायमीटर सेम, म्हणजे एक तर ते असे गोल असतील. ठीक आहे. याला म्हणतो आपण स्फेरिकल किंवा त्याला म्हणतो आपण ओव्हल. ठीक आहे. किंवा त्याला म्हणतो आपण राऊंडेड. आयसोडायमॅट्रिक मध्ये कोण आलं, स्फेरिकल आलं, ओव्हल आलं, राऊंडेड आलं. ठीक आहे. या जे सेल असतात एक तर स्फेरिकल असतील, ओव्हल असतील, राऊंडेड असतील, आयसोडायमॅट्रिक असतील. आणि या ज्या सेल असतात यांच्या या पॉलीहेड्रल पण असू शकतात शेप मध्ये, जसं की एनसीईआरटी मध्ये दिलंय.
असे असू शकतात शेप. आता यांचा हा जो शेप आहे ना, या शेपवरून तुम्हाला एक गोष्ट समजते की यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नाहीये किंवा इंटरसेल्युलर स्पेस खूप कमी आहे. वॉलला वॉल अटॅच, बरोबर. न्यूक्लियस जो असेल तो डिस्टिंक्ट दिसेल तुम्हाला, म्हणून इथे पुढे लिहू आपण नो इंटरसेल्युलर स्पेस. या सर्व इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, यावर नीट मध्ये क्वेश्चन असतात. ठीक आहे, सर्व इम्पॉर्टंट प्रॉपर्टी नीट मध्ये यावर क्वेश्चन असतात. शेप कसा असेल सेलचा, पॉलिहेड्रल किंवा आयसोडायमेट्रिक. आयसोडायमेट्रिक म्हणजे एकदा स्पेरिकल असेल किंवा ओव्हल असेल किंवा राउंडेड असेल. इंटरसेल्युलर स्पेस जी असेल ती ऍबसेंट असेल. इंटरसेल्युलर स्पेस जी असेल ती ऍबसेंट असेल. ठीक आहे, झालं. याचा स्क्रीनशॉट करून घ्या. आता टाईप बघू आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे. मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे टाईप काय टाईप आहेत मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे? ऐका, मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे ओरिजिन नुसार दोन टाईप आहेत. एक आहे प्रायमरी मेरिस्टेम किंवा प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू, आणि दुसरा टाईप आहे सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. एक आहे प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू किंवा सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. तर प्रायमरी म्हणजे काय? सपोज हा एक सीड असेल, लक्ष द्या इकडे, हा सीड असेल, तर या सीड मध्ये एम्ब्रिओ असेल. सपोज हा एम्ब्रिओ आहे, ठीक आहे, सीड मध्ये हा एम्ब्रिओ आहे. या एम्ब्रिओला दोन पार्ट असतात, प्लिम्यूल, एक असतो रॅडिकल. ठीक आहे, रॅडिकल पासनं रूट तयार होत असतात आणि प्लिम्यूल पासनं शूट म्हणजे स्टेम तयार होत असतो. तर रॅडिकल आणि प्लिम्यूल मध्ये जो टिश्यू आहे, रॅडिकल मध्ये आणि प्लिम्यूल मध्ये जो टिश्यू आहे, हा प्रायमरी टिश्यू, कारण तो आधीपासून प्रेझेंट. ठीक आहे, कसा टिश्यू आहे? प्रायमरी टिश्यू. आणि हा जो प्रायमरी टिश्यू आहे, याला रॅडिकल आणि प्लिम्यूल मध्ये जो आहे त्याला म्हणतात प्रायमॉर्डियल मेरिस्टेम. या दोघांमध्ये असलेल्या टिश्यूला तुम्ही काय बोलला? प्रायमॉर्डियल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. प्रायमॉर्डियल मेरिस्टेमॅटिक टिश्यू किंवा दुसरं नाव असते सर प्रोमेरिस्टेम. शांतपणे लक्ष द्यायचं. रॅडिकल किंवा प्लिम्यूल एम्ब्रिओचा पार्ट आहे, बरोबर. हा एम्ब्रिओ आहे सीड मध्ये, ही सीड आहे आणि या सीडच्या आतमध्ये असलेला एम्ब्रिओ. जो एम्ब्रिओ आहे त्या एम्ब्रिओ मध्ये ज्या सेल्स आहेत ना, त्या प्रायमॉर्डियल मेरिस्टेम आहेत किंवा प्रोमेरिस्टेम. लिम्यूल मधले जे प्रोमेरिस्टेम आहेत ते डेव्हलप होतात आणि बनतात शूट. रॅडिकल मधले जे प्रोमेरिस्टेम आहेत ते डेव्हलप होतात आणि ते बनतात रूट. ठीक आहे, शूट आणि रूट बनतात. ठीक आहे, आता या प्रायमॉर्डियल मेरिस्टेम पासून किंवा प्रो मेरिस्टेम पासून जो मेरिस्टेम बनतो त्याला म्हणायचं प्रायमरी मेरिस्टेम. कारण म्हणजेच बघा, प्रायमॉर्डियल मेरिस्टेम पासून किंवा प्रो मेरिस्टेम पासून जे टिश्यूज बनतात त्यांना तुम्ही काय बोलणार? प्रायमरी मेरिस्टेम. कळलं? काय बोलणार तुम्ही याला? प्रायमरी मेरिस्टेम. ठीक आहे, आता प्रायमरी मेरिस्टेम पासून काय बनणार? प्रायमरी मेरिस्टेम जे आहेत कुठे प्रेझेंट असेल? याचं एक्झाम्पल घेऊ. एखादी प्लांट असेल, ही प्लांट आहे, तर प्लांटचा ऍक्सिस जो असेल यामध्ये हा प्लांटचा शूट आहे. काय शूटचा टिप? शूट टिप आहे. या शूट टिपला ज्या सेल्स आहेत, शूट टिपला ज्या सेल्स आहेत त्या प्रायमरी मेरिस्टेमॅटिक आहे. कोणत्या? प्रायमरी मेरिस्टेमॅटिक.
आणि या शूट टिपच्या सेल्स डिवाइड होतात आणि त्यामुळे शूटची लेंथ वाढते. बरोबर. स्टेम असेल, ब्रांच असेल, त्याच्या टिपला ज्या सेल असतील ना, झाडाचा जो शेंडा असेल, टिपच्या ज्या सेल असतील, या सेल्स डिवाइड होतात आणि त्यापासून झाडाची लेंथ वाढते. बरोबर. तसंच रूट असेल, सपोज शूट टिप कशापासून बनला? पासून, म्हणून तो कसा आहे? प्रायमरी आहे. कारण शूट टिप कशापासून बनला? शूट टिप बनला आपल्या पासून, म्हणून तो प्रायमरी. प्रायमरी म्हणजे कोण हे लक्षात आलं का तुम्हाला? प्रायमरी म्हणजे हे असे टिश्यू जे आधीपासून प्रेझेंट. प्रायमरी टिश्यू म्हणजे कोणते? जे आधीपासून प्रेझेंट होते. आधीपासून कोण प्रेझेंट होते? आधीपासून प्रेझेंट होते प्रायमॉर्डियल मेरिस्टेम. प्रायमॉर्डियल मेरिस्टेम हे जे होते टिश्यू, बरोबर ना? प्रायमॉर्डियल मेरिस्टेम आर प्रेझेंट फ्रॉम बिगिनिंग. प्रेझेंट फ्रॉम काय? बिगिनिंग, हे लक्षात ठेवा. जे टिश्यू बिगिनिंग पासून प्रेझेंट होते त्यापासून जे टिश्यू बनले ते आहे प्रायमरी मेरिस्टेम. ठीक आहे. टिश्यूज विच वेर प्रेझेंट फ्रॉम द बिगिनिंग हे कोण आहेत? प्रायमॉर्डियल मेरिस्टेम किंवा प्रोमेरिस्टेम. ठीक आहे. प्रायमॉर्डियल मेरिस्टेम किंवा प्रोमेरिस्टेम हे टिश्यूज बिगिनिंग पासून प्रेझेंट होते आणि ते बिगिनिंग पासून प्रेझेंट होते म्हणून त्यांचं नाव आहे प्रायमरी मेरिस्टेम. कुठे प्रेझेंट असतील? शूट टिपला किंवा कुठे प्रेझेंट असतील? रूट टिपला. ठीक आहे. रूट टिपला सुद्धा ते प्रेझेंट असतील, पण शूट टिपला त्यांची पोझिशन काय असेल? शूट टिपला त्यांची पोझिशन असेल टर्मिनल. कळत आहे? शूट टिपला पोझिशन कुठे? टर्मिनल. आता टर्मिनल म्हणजे काय? शूटच्या एकदम टिपला आहे म्हणून ती पोझिशन टर्मिनल. कळालं? शूटच्या एकदम टिपला आहे म्हणून ती पोझिशन टर्मिनल जाईल. पण जर आपण रूट मध्ये बघितलं तर रूट मध्ये ती जी पोझिशन आहे ती रूट कॅपच्या मागे, कारण रूट मध्ये सर्वात पुढे असते रूट कॅप. आता रूट मध्ये रूट कॅप का आहे? शूट मध्ये का नाही रूट कॅप? कारण शूट जे आहे ते हवेमध्ये, एअर मध्ये, आणि एअर मध्ये त्याला रेजिस्टन्स नाही. ठीक आहे. पेनिट्रेशन नाही करायचंय जास्त. पेनिट्रेशन करताना रेजिस्टन्स नाही. तसं रूटला सॉइल मध्ये पेनिट्रेट व्हायचंय आणि सॉइल मध्ये पेनिट्रेट होताना या सेल्सला डॅमेज नको व्हायला पुढे रूट कॅप आहे. कळाल? रूट कॅपच्या मागे या ज्या सेल दिसतात या आहेत रूट टिप सेल्स. कळतंय? कोणत्या सेल्स? रूट टिप सेल्स. आता या रूट टिप सेल्स ज्या आहेत या सुद्धा प्रोमेरिस्टेम रॅडिकल पासून बनलेल्या आहेत. प्रायमॉर्डियल मेरिस्टेम पासून बनलेल्या आहेत. त्या आधीपासून प्रेझेंट होत्या, ओरिजिनल आहेत, बिगिनिंग पासून आहेत, म्हणून या टाइपच्या सेल्सला तुम्ही बोलणार कोणत्या? कोणत्या मेरिस्टेम? प्रायमरी मेरिस्टेम. कळालं? आता रूट टिपची पोझिशन काय? ही टर्मिनल नाही, ही रूट कॅपच्या मागे आहे, रूट कॅपच्या खाली आहे, म्हणून याला तुम्ही बोलता सब टर्मिनल. पोझिशन कोणती आहे? सब टर्मिनल. आय होप यू आर गेटिंग दिस. आपण पहिला टिश्यू बघतोय जो आहे प्रायमरी मेरिस्टेम. प्रायमरी मेरिस्टेम ओरिजिनेट्स फ्रॉम द टिश्यूज दॅट आर प्रेझेंट फ्रॉम द बिगिनिंग. जे टिश्यू आधीपासून प्रेझेंट होते त्यांच्यापासून जो टिश्यू बनतो त्याचं नाव आहे प्रायमरी मेरिस्टेम. प्रायमरी मेरिस्टेमचे एक्झाम्पल आहे शूट टिपला असलेला मेरिस्टेम आणि रूट टिपला असलेला मेरिस्टेम. ठीक आहे. हे प्लांटची लेंथ वाढवतील. आणखी एक मेरिस्टेम आहे त्याचं नाव आहे इंटर कॅलरी मेरिस्टेम. आता इंटर कॅलरी मेरिस्टेम असतो कुठे त्याबद्दल बोलू. लक्ष द्यायचं म्हणजे सपोज इथे एक लीफ आलं होतं, हे स्टेम आहे, स्टेमला इथे लीफ आहे किंवा इथे याला एक ब्रांच आहे. ठीक आहे. इथे एक लीफ आहे किंवा एक ब्रांच आहे. जिथे लीफ असते किंवा ब्रांच असते ना त्या पॉइंटला म्हणतो आपण नोड. याला काय म्हणणार तुम्ही? दिस रिजन इज कॉल्ड ऍज नोड. ठीक आहे. आणि सपोज इथे एक लीफ आली होती किंवा ब्रांच आली होती, इथे एक लीफ आलं होतं किंवा ब्रांच आली, या पॉइंटला पण तुम्ही काय म्हणणार? नोड. ठीक आहे. दोन नोडच्या मध्ये जो डिस्टन्स असतो ना, हा दोन नोडच्या मध्ये जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सला म्हणतो आपण इंटर नोड. दोन नोडच्या मध्ये जो डिस्टन्स असतो त्याला काय म्हणतो आपण? इंटर नोड. ग्रोथ
ग्रोथसाठी या दोन्ही सेल्स जे असतील प्लांटची हाईट वाढवतील. कोणत्या? शूट टिप आणि रूट टिप या पण हाईट वाढवतील. आणि आणखी ज्या तिसऱ्या टाईपच्या सेल आपण सांगतोय त्या सुद्धा हाईट वाढवतील. त्याबद्दल बोलतोय आपण. शूट टिप आणि रूट टिपला कोणता मेरिस्टेम आहे? कोणता मेरिस्टेम आहे? प्रायमरी मेरिस्टेम. ठीक आहे. काय याला प्रायमरी म्हणायचं? प्रायमरी म्हणजे काय? जो बिगिनिंग पासून प्रेझेंट होता त्याला बोलायचं प्रायमरी. जो बिगिनिंग पासून प्रेझेंट होता त्यापासून बनलेला टिश्यू म्हणजे कोणता? प्रायमरी टिश्यू. बिगिनिंग पासून कोण प्रेझेंट होतं? एम्ब्रिओ मध्ये कोण प्रेझेंट होतं? प्रायमोर्डियल मेरिस्टेम किंवा प्रोमेरिस्टेम. बिगिनिंग पासून प्रेझेंट होता म्हणून त्याला म्हणायचं प्रायमरी मेरिस्टेम. ठीक आहे. नोड जे आहेत त्या नोडच्या मधला जो डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण इंटर. ठीक आहे. आता बघा या नोडच्या वरच्या बाजूला किंवा नोडच्या खालच्या बाजूला इथे इथे सुद्धा काही टिश्यू प्रेझेंट असतात. या नोडच्या वरच्या बाजूला आणि नोडच्या खालच्या बाजूला सुद्धा काही टिश्यू प्रेझेंट असतात. जे टिश्यू या नोडच्या वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला प्रेझेंट आहे यांना म्हणतो आपण इंटर कॅलरी मेरिस्टेम. कोणता मेरिस्टेम? इंटर कॅलरी मेरिस्टेम. लक्षात ठेवा कोणता मेरिस्टेम आहे? इंटर कॅलरी मेरिस्टेम. ठीक आहे. हे जे इंटर कॅलरी मेरिस्टेम असतात हे सुद्धा आहेत प्रायमरी मेरिस्टेम्स. हे सुद्धा आहेत प्रायमरी मेरिस्टेम्स. काल बघा मग तुम्हाला मी 3 प्रकारचे प्रायमरी मेरिस्टेम सांगितले. ओरिजिन नुसार जर आपण चेक केलं ना, ओरिजिन नुसार तर जे टिश्यूज ओरिजिनली प्रेझेंट होते, आधीपासून प्रेझेंट होते, त्यांना बोलतो आपण प्रायमरी मेरिस्टेम. हा पॉइंट क्लिअर आहे तुम्हाला? जे टिश्यूज ओरिजिनली प्रेझेंट होते म्हणजे प्रायमॉर्डियल मेरिस्टेम पासून किंवा प्रो मेरिस्टेम पासून जे टिश्यूज बनतात त्यांना तुम्ही काय बोलता? प्रायमरी मेरिस्टेम. प्रायमरी मेरिस्टेमची पोझिशन काय काय असते? दुसऱ्या टाईप त्याच्या पोझिशन नुसार. पोझिशन काय काय असते त्यांची? प्रायमरी मेरिस्टेमची पोझिशन असू शकते. पहिला पॉइंट आहे टिप ऑफ शूट ऑर रूट. बरोबर? टिप ऑफ शूट ऑर रूट. दुसरी पोझिशन काय असू शकते? इंटर कॅलरी म्हणजे जिथे नोड आहे त्या नोडच्या बेसला किंवा वरच्या पार्टमध्ये नोडच्या इंटर कॅलरी मेरिस्टेम प्रेझेंट असते. आणि इंटर कॅलरी मेरिस्टेम हे आपल्याला फक्त मोनोकॉट मध्ये दिसतात. ओके. शूट टिप रूट टिप तर तुम्हाला मोनोकॉट मध्ये पण दिसेल, डायकॉट मध्ये पण दिसेल, सर्वांमध्ये दिसेल. ठीक आहे. पण इंटर कॅलरी मेरिस्टेम जे असतात ते फक्त मोनोकॉट मध्ये दिसतात. कळालं? म्हणजे बघा पहिला ओरिजिन नुसार पहिला टाइप कोणता आहे? प्रायमरी मेरिस्टेम. आणि दुसरा टाइप ओरिजिन नुसार जो आहे तो सेकंडरी मेरिस्टेम आहे, त्याबद्दल बोलू आपण. पोझिशन नुसार प्रायमरी मेरिस्टेमचे टाइप कोणते? शूट अपायकल मेरिस्टेम, रूट अपायकल मेरिस्टेम. शूट टिपला जो असलेला असतो त्याला म्हणतो आपण शूट अपायकल मेरिस्टेम. लक्षात ठेवा. याला एपिकल मेरिस्टेम असं म्हणतात. ओके. रूटच्या टिपला जो असतो त्याला म्हणायचं रूट टिपला असले बरं, रूट कॅप नाही, रूट टिपला असलेला म्हणायचं रूट अपायकल मेरिस्टेम. ठीक आहे. शूट अपायकल मेरिस्टेम एक झाला, रूट अपायकल मेरिस्टेम. आता आपण दुसरा टिश्यू. कळालं एवढं? प्रायमरी टिश्यू म्हणजे काय यावर क्वेश्चन असतात. प्रायमरी टिश्यू म्हणजे कोणता?
जे टिश्यू आधीपासून प्रेझेंट, द टिश्यूज विच आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द टिश्यूज दॅट वेअर प्रेझेंट फ्रॉम द बिगिनिंग पासून प्रेझेंट होते प्रोमेरिस्टेम किंवा प्रोकॅम्बियम. त्यापासून जे टिश्यूज बनले ते आहेत प्रायमरी मेरिस्टेम. प्रायमरी मेरिस्टेमच्या लोकेशननुसार त्यांचे टाईप आहेत. अपायकल मेरिस्टेम, अपायकल मेरिस्टेम मध्ये दोन टाईप, शूट अपायकल मेरिस्टेम, रूट अपायकल मेरिस्टेम. आणि दुसरा टाईप आहे इंटर कॅलरी मेरिस्टेम, विच आर प्रेझेंट ऍट द बेस ऑफ द नोड. नोड जे असतील त्याच्या बेसला किंवा त्याच्या वरच्या भागामध्ये ते प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रकारचं मेरिस्टेमॅटिक टिश्यू ड्रॉ केलं, सर्वांनी लिहिलं नाही? समजलंय का? हॅलो, येस सर. नक्की समजलंय ना? काय डाऊट असेल तर विचारा बरं. चलो तर पुढचा पॉईंट. बरं, मी तुम्हाला पहिला टाईप काय सांगितला, प्रायमरी मेरिस्टेम. ओरिजिन नुसार प्रायमरी कोणापासून बनतात? प्रायमरी टिश्यूज हे जे असतात ते बिगिनिंग पासून प्रेझेंट असतात, ते प्रोमेरिस्टेम पासून बनतात. सेकंडरी कोण असतील मग? सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे आहेत SMT, सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे असतात हे प्लांट मध्ये लॅटर स्टेजेस मध्ये बनतात, नंतर बनतात. नंतर बनतात म्हणजे प्लांटची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली, प्लांट थोडी ग्रो झाली, त्यानंतर हे टिश्यूज बनतात. त्यांना होतं आपण सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ओके. आता सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू कधी बनतात ऐका, लिहा यामध्ये. these secondary meristematic tissue develops from living permanent tissues during latter stages of growth. याचं मीनिंग समजून घ्या. Develops from living permanent tissues during latter stages of growth. पुढे लिहा. This tissue occurs in mature regions of root and shoot of many plants. पुढे लिहा. Secondary मेरिस्टेम is always lateral to the central axis. For example, lateral meristem. त्यामध्ये लिहा कॉर्क कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम,
कॉर्क कॅम्बियम इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. बरं, आता लक्ष द्या इकडे सर्वांना. झालं लिहून? डन. Yes, sir. ओके, आता एक मिनिट लक्ष द्या. हे बघ, प्रायमरी मेरिस्टेम जे होते ते कोणापासून बनले होते रे? प्रायमरी मेरिस्टेम बनले होते जे बिगिनिंग पासून प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल प्रो मेरिस्टेम. प्रायमरी मेरिस्टेम कोणापासून बनले होते? प्रो मेरिस्टेम पासून बनलेले होते. ठीक आहे, किंवा ज्याला म्हणलो होतं आपण कोणते मेरिस्टेम? प्रायमॉर्डियल मेरिस्टेम. ठीक आहे, प्रायमरी मेरिस्टेम कोणापासून बनले? प्रो मेरिस्टेम किंवा कोणापासून? प्रायमॉर्डियल मेरिस्टेम. आता सेकंडरी कोणापासून बनणार? सेकंडरी लाईफ मध्ये नंतर बनतात, आणि असं आपण लिहिलंय की ते बनतात लिव्हिंग परमनंट टिश्यूज पासून. लिव्हिंग परमनंट टिश्यूज पासून. आता हे परमनंट टिश्यूज काय आहे ऐकून घ्या. सपोज हे एक शूट आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. शूटच्या टिपला इथे सेल्स आहेत. शूटच्या टिपला सेल्सला काय म्हणतात तुम्ही? कोणत्या सेल्स? कोणत्या? एपिकल मेरिस्टेम. एपिकल मेरिस्टेम कशा आहेत या बोलता का? कशा आहेत? प्रायमरी. बरोबर. मग आता बघ, ज्या वेळेस एखाद्या झाडाची उंची वाढते त्यावेळेस काय होणार? एवढ्याच रिजन मधल्या सेल डिवाइड होतात. समजते? कोणत्या रिजन मधल्या? या एपिकल मेरिस्टेमच्या सेल्स डिवाइड होतील जर आपण फक्त शूटचा विचार केला. ठीक आहे, या मोमेंटला तुम्ही फक्त शूटचा विचार करा, किंवा जर तुम्ही रूटचा विचार केला तर रूट मध्ये एवढ्याच एरिया मधल्या सेल डिवाइड होतील आणि रूटची लेंथ वाढेल. समजते का? आणि या रूटच्या टिपला काय असेल इथे? सपोज रूट कॅप. म्हणजे रूट अपायकल मेरिस्टेमच्या सेल्स जर डिवाइड झाल्या तर रूटची लेंथ वाढेल. शूट अपायकल मेरिस्टेमच्या सेल्स जर डिवाइड झाल्या तर शूटची लेंथ वाढेल. कळते का? मग काय सांगतोय मी? सपोज ही जी अपायकल मेरिस्टेम आहे, शूट अपायकल मेरिस्टेम, या सेल्स डिवाइड झाल्या. या सेल डिवाइड झाल्या तर शूटची लेंथ वाढेल की नाही? वाढेल की नाही? वाढली शूटची. इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. शूटची लेंथ वाढली. शूटची लेंथ वाढली तर आता रूट अपायकल शूट अपायकल मेरिस्टेम इथे येतील या एरियामध्ये. पण याच्या मागच्या ज्या सेल आहेत या कोणापासून बनल्या, किंवा याच्या मागच्या ज्या सेल आहेत या इथे कोणापासून बनल्या रे? सांगा बरं. इथे असलेल्या जेवढ्या काही सेल आहेत कोणापासून बनल्या? यापासूनच बनल्या. येस. बरोबर. समजतंय का? खूप सोपं आहे. पण या ज्या मागच्या सेल आहेत कोणापासून बनल्या? या शूट अपायकल मेरिस्टेम पासूनच बनल्या. किंवा रूटच्या मागच्या ज्या सेल बनल्या, रूटची ज्या लेंथ वाढते त्याच्या मागच्या सेल कोणापासून बनल्या? रूट अपायकल मेरिस्टेम पासून बनल्या. त्या डिवाइड होऊन बनल्या. बरोबर. पण या सेल्स मध्ये सर्वांमध्ये ॲबिलिटी आहे का डिवाइड व्हायची? नाही. तर डिवाइड होण्याची ॲबिलिटी कोणाकडे? फक्त या केसमध्ये सपोज आपण कन्सिडर केला तर अपायकल मेरिस्टेम किंवा रूट अपायकल मेरिस्टेम कडे आहे. ज्यावेळेस या अपायकल मेरिस्टेमच्या सेल्स डिवाइड होतात त्यांच्या मागे काही सेल राहून जातात, आणि या ज्या सेल असतात या ज्या सेल असतात ना मागच्या, यांचं होतं डिफरन्सिएशन. काय होतं यांचं? ऐकून घ्या. काय होतं? कोणता वर्ड वापरला मी? काय होतं? डिफरन्सिएशन. कळतंय? म्हणजे प्रायमरी टिश्यूज जे असतात, प्रायमरी टिश्यूज, बरोबर. प्रायमरी टिश्यू कोण आहे? रूट अपायकल मेरिस्टेम किंवा शूट अपायकल मेरिस्टेम. यांच्या सेल डिवाइड होऊन मागे काही सेल्स बनल्या. या ज्या सेल असतात यांच्यामध्ये डिफरन्सिएशन झालं आणि यांच्यापासून बनल्या
परमनंट सेल्स किंवा यापासून बनले परमनंट टिश्यूज. कळते का तुम्हाला? कोणत्या टिश्यूज बनले? परमनंट. डिफरन्सिएशनचं मिनिंग आहे की या ज्या सेल होत्या ना अपायकल मेरिस्टेमच्या, या मागच्या इथल्या नाही, अपायकल मेरिस्टेमच्या या तर कंटिन्युअसली डिवाइड होत राहतील, म्हणून या डिवायडिंग स्टेजमध्ये असतील. कोणत्याही अपायकल मेरिस्टेमच्या कंटिन्युअस डिवाइड होत राहतील. पण ज्या डिवाइड होऊन गेलेल्या आहेत, ऍक्च्युली डिवाइड होऊन ज्या बनलेल्या आहेत, या मागच्या ज्या सेल असतील, या ज्या मागच्या सेल असतील ना, या मागच्या सेल कोणापासून बनल्या? एखाद्या शूटची हाईट वाढते ना जागृती, त्यावेळेस काय फक्त एवढ्याच सेल डिवाइड होतात. या सेल डिवाइड होतील 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 आणि मग काय होते, या मागच्या सेल त्याच्यापासूनच बनल्या नाही. एवढं कळालं तुला? ते सांग. हॅलो, तुला हे समजलं का की या आता सपोज ही लेंथ एवढी होती शूटची, ती आता एवढी झाली, तर मग कोण डिवाइड होऊन गेलं? फक्त अपेकल मेरिस्टेमच्या सेल्स डिवाइड झाल्या आणि त्या सेल्स डिवाइड होऊन या मागे काही सेल्स राहिल्या, बरोबर का? या मागच्या सेल कोणापासून बनल्या? याच्यापासूनच बनल्या ना. आणि हे कंटिन्युअसली डिवाइड होत पुढे पुढे चाललंय. आणि मग ज्या मागे सेल राहतील, त्या ज्या सेल असतील, त्या सेल्स मध्ये चेंजेस होतात, त्याला म्हणतो आपण डिफरन्सिएशन. कळालं? हो सर. या ज्या मागे राहणाऱ्या सेल आहेत ना, यांच्यामध्ये सेल्स, यांच्यामध्ये चेंजेस होतात, याला म्हणतो आपण डिफरन्सिएशन. आणि या डिफरन्सिएशन मुळे काही सेल जे असतात ना, त्या परमनंट साईज अचीव्ह करून घेतात. याच्या मागच्या ज्या सेल असतील ना, त्या आता त्यांनी डिव्हिजन स्टॉप करून टाकले. ओके, डिव्हिजन स्टॉप केलं, त्यांची साईज परमनंट झाली किंवा त्यांचा शेप पण परमनंट झाला. पण या सेल कशा आहेत? कशा आहेत? कशा आहेत? लिव्हिंग आहेत, अजून डेड नाही झाल्या. ठीक आहे, मग अशा ज्या सेल्स आहेत यांना तुम्ही बोलणार लिव्हिंग परमनंट टिश्यू. कोणता टिश्यू? लिव्हिंग परमनंट टिश्यू. ठीक आहे, कोणता टिश्यू? लिव्हिंग परमनंट टिश्यू. आता या ज्या लिव्हिंग परमनंट टिश्यूज आहेत, कशा बनल्या कळते का तुम्हाला? प्रायमरी टिश्यू जे आहेत, त्या प्रायमरी टिश्यूचं डिफरन्सिएशन झालं आणि त्यापासून लिव्हिंग परमनंट टिश्यू. आता हे जे लिव्हिंग परमनंट टिश्यू इथले जे आहेत ना, लिव्हिंग परमनंट टिश्यू, इथले सर्व लिव्हिंग परमनंट टिश्यू जे आहेत, या लिव्हिंग परमनंट टिश्यूज पासून लिव्हिंग परमनंट टिश्यू हे कोणापासून बनले? लिव्हिंग परमनंट टिश्यू एकदा बोलता का मला? सांगा बरं, कोणापासून बनले? अथर एपिकल मेरिस्टेम. प्रायमरी. म्हणजेच कोणते? एपिकल मेरिस्टेम. कोणते? प्रायमरी, बरोबर ना? प्रायमरी मेरिस्टेमॅटिक. एपिकल मेरिस्टेम म्हणजे कोण आहेत? प्रायमरी आहेत की नाही? या येस मागच्या सर. सर्व सेल्स प्रायमरी पासून बनले आणि या ज्या सेल्स आहेत, या सेल्स मध्ये काय झालं? काय झालं? कोणता वर्ड वापरला आपण? डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन म्हणजे त्या डिफरंट झाल्या. एपिकल मेरिस्टेम पासून त्या डिफरंट झाल्या साईज मध्ये, काही प्रमाणात शेप मध्ये, काही प्रमाणात त्यांच्या फंक्शन. ठीक आहे, डिफरंट झाल्या, याला म्हणायचं डिफरन्सिएशन. आणि ते त्यांच्या साईज मध्ये, शेप मध्ये थोडे चेंज झाले. कोणापासून? अपेकल मेरिस्टेमच्या सेल सारख्या राहिले का? त्या नाही, पण त्या कशा आहेत? लिव्हिंग आहेत. आणि त्यांची साईज फिक्स झाली, त्यांचा शेप फिक्स झालाय, त्यांचं फंक्शन पण फिक्स झालंय, म्हणून त्यांना बोललंय कोणते? कोणते? परमनंट टिश्यू. कळालं? म्हणजे लिव्हिंग परमनंट टिश्यू कोणापासून बनले? प्रायमरी टिश्यू पासून. हे डोक्यात घाल, एकदा बोला, दोनदा बोला. लिव्हिंग परमनंट टिश्यू कोणापासून बनले? प्रायमरी टिश्यूच्या डिफरन्सिएशन पासून बनले. ठीक आहे, आता हे जे लिव्हिंग परमनंट टिश्यूज असतात ना, यांच्यामध्ये होतं डी डिफरन्सिएशन. काय होतं? एका शब्द काय? डी डिफरन्सिएशन. याचं मिनिंग असं आहे की हे जे लिव्हिंग परमनंट टिश्यू असतात, हे डिवाइड होतात. काय होतात? लिव्हिंग परमनंट टिश्यू डिवाइड होतात, म्हणजे त्यांचं डी डिफरन्सिएशन. शब्द काय? डी डिफरन्सिएशन. लिव्हिंग परमनंट टिश्यूज अंडरगो डीडी. डीडी म्हणजे डी डिफरन्सिएशन. आणि यांच्या डी डिफरन्सिएशनने जो टिश्यू बनतो तो असतो काय? कोणता मेरिस्टेम? कोणता मेरिस्टेम? सेकंडरी. सेकंडरी मेरिस्टेम. बघा, म्हणजे सेकंडरी प्रायमरी पासून बनलेला नाही, हे लक्षात. सेकंडरी डायरेक्ट प्रायमरी पासून बनला का? नाही. का बरं? बघा, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून कोण बनलं? बोलू पहिले लिव्हिंग परमनंट टिश्यू, बरोबर का रे? बरोबर.
हॅलो, Yes, sir. Yes, sir. प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून कोण बनला लिव्हिंग परमनंट टिश्यू. या प्रोसेसला काय बोललो आपण? आता Difference. डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन. प्रायमरी टिश्यूच्या डिफरन्सिएशनने बनला लिव्हिंग परमनंट टिश्यू. लिव्हिंग परमनंट टिश्यूला पण तुम्ही म्हणू शकता प्रायमरी टिश्यू. काय म्हणू शकता तुम्ही याला? प्रायमरी टिश्यू. Primary tissue. बरोबर. कारण प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यूच्या डिफरन्सिएशनने जे टिश्यू बनतात ते असतात प्रायमरी टिश्यू. आणि हा जो प्रायमरी टिश्यू आहे लिव्हिंग परमनंट टिश्यू, याचं झालं काय? डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन. ठीक आहे. म्हणजे हा डायरेक्टली प्रायमरी मेरिस्टेमॅटिक पासून बनला का? नाही. डायरेक्टली प्रायमरी मेरिस्टेमॅटिक पासून बनला का? नाही. तो बनला कोणापासून? लिव्हिंग परमनंट टिश्यू. लिव्हिंग परमनंट टिश्यूचं डिफरन्सिएशन झालं आणि काय बनला रे? काय बनला? सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. सेकंडरी मेरिस्टेम. गॉट दिस? समजलं का? डिफरन्सिएशन म्हणजे डिवाइड होणे का? हा, पुन्हा डिवाइड होतो. डिफरन्सिएशन. हॅलो, सर Yes. पण ते प्रायमरी मध्ये डिफरन्स झालेत मग परत का होत आहे सेकंडरी मध्ये? कारण त्यांच्यामध्ये आणखी चेंजेस व्हायचे, दुसऱ्या प्रकारचे टिश्यूज बनवायचे, आणखी वेगळ्या प्रकारचे टिश्यू बनवायचे, म्हणून डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन. हे जे लिव्हिंग परमनंट प्रायमरी जे होते ते अपायकल होते. ठीक आहे. अपायकल पासून काय बनले? लिव्हिंग परमनंट. आता या लिव्हिंग परमनंटचे चेंजेस आणखी एखाद्या वेगळ्या टिश्यू मध्ये करायचे, म्हणून त्यांच्यामध्ये काय होईल? डिफरन्सिएशन. आणि यापासून आणखी वेगळ्या टिश्यू मध्ये हा जो असेल हा कोणता मेरिस्टेम आहे? कोणता मेरिस्टेम? सेकंडरी मेरिस्टेम. पुढे जाऊन आपण डिस्कस करू ते वेगळे टिश्यू कोणते असतात. एवढं कळालंय का? हो सर. येस सर. आता बघा, मी आणखी एक कन्सेप्ट सांगतो. बघा, खूप सोपी आहे कन्सेप्ट, जास्त कन्फ्युजन नाही करायचं. बघा, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू, प्रायमरी मेरिस्टेम. प्रायमरी मेरिस्टेम मध्ये काय झालं रे? अथर डिफरन्सिएशन. यशदा, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक मध्ये काय झालं? डिफरन्सिएशन. काय बनला? लिव्हिंग परमनंट. एकच मिनिट बाकी आहे, पटकन बघा. लिव्हिंग परमनंट मध्ये काय झालं रे? डिफरन्सिएशन. काय बनला? सेकंडरी मेरिस्टेमॅटिक. आता डिफरन्सिएशन म्हणजे डिवाइड झालं, बरोबर का नाही? ओके. डिफरन्सिएशन म्हणजे काय झालं? डिफरन्सिएशन म्हणजे काय झालं? काय झालं होतं? मॅच्युअर. मॅच्युअर. प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू मॅच्युअर झाला म्हणजे तो परमनंट झाला, बरोबर. पण परमनंट सेल पुन्हा डिवाइड झाला. परमनंट सेल पुन्हा डिवाइड झाला की त्याला डिफरन्सिएशन म्हणतात. आता या ज्या डिवाइड झालेल्या सेल आहेत या पुन्हा त्यांची ऍबिलिटी मॅच्युअर होतात, मीन्स दे हॅव लॉस्ट सम ऍबिलिटी टू डिवाइड. मॅच्युअर होतात म्हणजे काय? आपण काय म्हणतो? त्यांनी त्यांची ऍबिलिटी लॉस केली पाहिजे. ठीक आहे. पण या ज्या सेल होत्या ना, या लिव्हिंग होत्या, त्यामुळे त्या पुन्हा डिवाइड झाल्या. त्यांच्यापासून काय बनलं? सेकंडरी मेरिस्टेमॅटिक. आता सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पुन्हा